मंडळी, आपण प्रवास करत असताना टोल नाक्यावर, गतिरोधकाच्या ठिकाणी किंवा सिग्नलवर, चौकात कुठेतरी आपल्याला किन्नर लोकांची भेट होत असते। हे किन्नर लोक आपली गाडी अडवतात आणि आपल्याकडून पैसे मागत असतात। खरं पाहायला गेलं तर प्रवास करत असताना किन्नर लोकांची हमखास भेट आपल्याला होते आणि आपणही त्यांना भेटल्यावर 10 रुपये, 2 रुपये, 4 रुपये, 20 रुपये जसे आपल्याला त्या ठिकाणी जवकतील त्याप्रमाणे आपण त्यांना पैसे देतो। आपला हेतू एवढाच असतो की त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाले पाहिजे। मंडळी, किन्नर लोकांच्या आशीर्वादामध्ये जादू आहे। किन्नर लोकांनी जर आपल्याला दुवा दिली, आशीर्वाद दिला, त्या ठिकाणी आपलं चांगलं होण्याचा त्यांनी आशीर्वाद दिला की तो खराच होतो अशी भावना आपल्या मनामध्ये असते। आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात। ह्या समस्या सोडवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो। तर मंडळी, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला धंद्यामध्ये प्रगती मिळत नसेल, धंद्यामध्ये यश मिळत नसेल, व्यवसायाची प्रगती होत नसेल, घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, घरामध्ये पैशाची कमतरता भासत असेल, घरामध्ये ताणतणाव होत असतील, चिडचिड, कटकटी, भांडणं हे सगळं जर आपल्या घरामध्ये होत असेल आणि आपल्याला जर वाटत असेल की आपल्या घराची प्रगती झाली पाहिजे, आपल्या घरातल्या माणसांनी धंद्या पाण्याला लागलं पाहिजे, घरामधलं वातावरण शांत राहिलं पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला या किन्नर लोकांचा एक उपाय करायचा आहे। ही किन्नर लोक तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतात। फक्त तुम्हाला एक उपाय करायचा आहे आणि तो किन्नर लोकांच्या संबंधितच आहे। जर तुम्हाला वाटत असेल तुमचं चांगलं व्हावं तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला किन्नर लोकांच्या संबंधित असणारा एक उपाय करायचा आहे, तो तुम्ही आवर्जून बघा। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किन्नर लोकांची ही जात आपल्या पुराण काळापासून आहे। पुराणामध्ये सुद्धा याचे अनेक प्रकारचे दाखले मिळतात। खरं पाहायला गेलं तर किन्नर लोकांचा आशीर्वाद हा सर्वोत्तम मानला जातो। कोणतंही शुभ कार्य असू द्या, शुभ कार्यामध्ये किन्नर लोकांचं आगमन हे आपल्यासाठी विशेष भाग्याचं असतं। आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा किन्नर लोकांना त्या ठिकाणी देवदूताची भूमिका दिलेली आहे। किन्नर लोकांचा जर आशीर्वाद आपल्याला लागला तर त्यांच्या आशीर्वादाने आपलं चांगलं होतं। आपल्याला ज्या आपल्या जीवनामध्ये समस्या आहेत, धंद्यामध्ये अडचण असेल, व्यवसायात अडचण असेल, प्रगती होत नसेल घराची, घरामध्ये आर्थिक समस्या असतील, घरामध्ये ताणतणाव असेल, अशा अनेक प्रकारच्या अडचणी घरामध्ये असतील, या सगळ्या अडचणी किन्नर लोकांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी कायमच्या दूर होतात। तर मंडळी, या किन्नर लोकांचाच उपाय मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। फक्त विनंती आहे, तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा। तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की किन्नर लोकांच्या बाबतीत काय उपाय करायचा। खरं पाहायला गेलं तर किन्नर लोकांचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे। काय करायचं, बुधवारच्या दिवशी म्हणजे आठवड्यात एक वार असतो बुधवार, तर ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किन्नर लोक जे असतात ना, या किन्नर लोकांच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहाची शक्ती फार मोठ्या प्रमाणात असते। म्हणजे बुध ग्रह हा त्यांच्या अधीन असतो। त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे की बुधवारच्या दिवशी किन्नर लोकांना आपल्या घरी बोलवायचं। शक्य झालं तर एक बोलवा, अजून जर शक्य असेल तर 11 किन्नर बोलवा, पण एक किन्नर चालेल। एका किन्नरला आपल्या घरी बोलवा आणि त्या तृतीय पंथांना घरी बोलावल्यावर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी जेवण द्या, भोजन द्या आणि जसं आपण सुवासिनीला अलंकार देतो तसे अलंकार आपण त्यांना परिधान करायला द्या। मग काय असेल, सुवासिनीचं काय असतं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने द्या। साडी असेल, कुंकू असेल किंवा अजून तुमच्या सौंदर्य प्रसाधनाचं जे काही साहित्य असेल ते तुम्ही त्यांना दान करा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या स्वइच्छेने त्यांना दक्षिणा द्या। अन्नदान, दक्षिणादान, वस्त्रदान अशा प्रकारचं दान तुम्ही बुधवारच्या दिवशी किन्नर लोकांना करा आणि किन्नर लोकांकडून तुम्ही आशीर्वाद रूप म्हणून त्यांच्याकडून 1 रुपयाचा शिक्का घ्या। ते तुम्हाला आशीर्वादाच्या रूपाने दाताला चावतील किंवा काहीतरी मंत्र टाकतील आणि तो शिक्का तुम्हाला देतील। तो शिक्का तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये, घरातल्या देवाऱ्यामध्ये ठेवा। याने काय होईल, तुमची आर्थिक प्रगती होईल, तुमच्या घराची उन्नती होईल, तुमच्या घरातला आजारपण, तुमच्या घरातले भांडणं, कटकटी सगळं काही शांत होऊन जाईल। फक्त या किन्नर लोकांचा उपाय आपल्याला बुधवारच्या दिवशी करायचा आहे आणि आवर्जून करा। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किन्नर लोक आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा आशीर्वाद तुम्ही घ्यायला विसरू नका। आणि जर तुम्हाला एखाद्या किन्नरला पैसे द्यायला तुमच्याकडे नसतील तर कृपा करून त्यांना वाईट शब्दाने तुम्ही अजिबात दुखू नका, कारण किन्नर लोकांचा आशीर्वाद जेवढा चांगला असतो तेवढा शाप त्यांचा भयंकर असतो। त्याच्यामुळे त्यांचा शाप तुम्ही सुद्धा घेऊ नका।